वाजता बघा सेतू अभ्यासक्रमातील आजचा 7वा दिवस आहे, म्हणजे आज 7 तारीख आहे। 1 जुलै पासून आपला सेतू अभ्यासक्रम चालू झालेला आहे। त्या विषयाचं त्या दिवसाचं अध्यापन आपलं चालू झालेलं आहे, आपण करत आहोत। सेतू अभ्यासक्रमामध्ये अध्यापनापेक्षा सरावावर मोठ्या प्रमाणात भर द्यायचा आहे। झालेल्या गोष्टीचा आपल्याला काय करायचं आहे, फक्त सराव करायचा आहे। त्यासाठी उजळणी वजा आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल, त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, कृती करायची आहे। चला, आजचा आपला पहिला विषय आहे विषय मराठी। त्यातला आजचा घटक आहे वाचन। वाचन म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये काय प्रकार असतात आणि आपल्याला वाचनाची सवय का लागली पाहिजे, ह्याच्यावर आज आपण आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आणि समजावून सांगणार आहे। तर बघा, वाचन म्हणजे नेमकं काय, तर जे शब्द रूपात लेखन केलेलं असतं ते स्वर यंत्रणेच्या माध्यमातून त्याचा आवाज सांगणे म्हणजे वाचन करणे। समजा आता आपण इथं लेखन स्वरूपामध्ये हे स्वर लिहिलेलं आहे अ, त्याला काय म्हणतात, दिलेल्या अक्षराला किंवा मुद्रित केलेल्या अक्षराला काय म्हणतात हे सांगणं म्हणजे वाचन करणे। त्याचा उच्चार करणे म्हणजे वाचन करणे। मग वाचन करताना आपल्याला दिलेल्या अक्षरांची ओळख असणं अपेक्षित आहे। अक्षर असू द्यात किंवा शब्द असू द्यात, तर त्याची ओळख करणं, ओळखणे आपल्याला आवश्यक आहे, तरच आपल्याला वाचन करता येणार आहे। मग दैनंदिन जीवनामध्ये वापरणारे शब्द, कृती किंवा आज्ञा हे जे काय असतं ते वाचनामध्येच असतं। त्याचं फक्त काय केलेलं असतं, आपण जे बोलतो ते मुद्रित केलेलं असतं आणि ते नंतर आपल्याला सांगायला लागतं हे लिहिलंय म्हणून। म्हणजे जे काही लेखनामध्ये जे लेखन केलेलं आहे ते लेखन आपण आपल्या तोंडावाटे किंवा स्वर यंत्रणेचा वापर करून त्याला चालना देणे किंवा ते सांगणे, त्याला वाचन म्हणायचं। तर वाचनामध्ये 2 प्रकार आहेत, एक मौन वाचन आणि दुसरं आहे ते प्रकट वाचन। मौन वाचन आणि प्रकट वाचन। मौन वाचन याचा अर्थ काय, पुस्तक घेणे आणि त्याच्याकडे बघत बसणे असं नाही, तर कोणत्याही प्रकारचा उच्चार न करता आपल्या स्वर यंत्रणेतून त्याचा आवाज आला नसला पाहिजे। आपण काय वाचायला लागलोय ते ध्यानस्थ बसल्यागत त्या शब्दांच्याकडे। आणि आपली वाचनाची सवय आपल्याला कधी लागेल, जर आपण त्या पुस्तकाकडे पाहिलं तर ऑटोमॅटिक आपण वाचनाकडे आकर्षित होतो, म्हणजे आपण वाचन करू शकतो। जर आपण त्या पुस्तकाकडे पाहिलंच नाही तर आपल्याला वाचनाचा उद्देश सफल होणार नाही। जर आपल्याला वाचन हे जर आपल्या अंगी बांधून घ्यायचं असेल तर दिलेल्या अक्षराकडे आपण पाहिलं पाहिजे। मग आपण पाहिलं की ऑटोमॅटिक आपलं ते वाचन चालूच होते। समजा आता तुम्ही प्रवास करायला लागलाय आणि जर दुकानाच्या पट्ट्या तुम्ही बघत चालला तर तुम्ही ते ऑटोमॅटिकली तुमचं मन होतच तिथं काय लिहिलेलं आहे काय नाही हे काय राहतं, आपलं लक्ष राहतं त्याच्याकडे। तर आपण वाचन प्रकारातील वाचनाचे प्रकार बघत होतो। मौन वाचन म्हणजे काय आणि प्रकट वाचन म्हणजे काय। मौन वाचन याचा अर्थ आपण मौन धरतो, परंतु आपलं लक्ष पुस्तकामध्ये असणं अपेक्षित आहे आणि त्या अक्षरांची आपण काय करायचे, ओळख करून घ्यायची आहे, म्हणजे मौन वाचन। आणि प्रकट वाचन म्हणजे काय, त्याचा आवाजा स्वरूपात वाचन करणे, म्हणजे आपण जे काय वाचालोय त्याचा आवाज आला पाहिजे, मोठ्याने वाचणे, त्याला प्रकट वाचन म्हणतात। मौन वाचन म्हणजे आवाज न येणे आणि प्रकट वाचन म्हणजे आवाजासह वाचणे। मग त्याच्यात आरोह अवरोह अक्षरावर जोर देतोय का, प्रकट वाचन करताना विरामचिन्हाचा वापर करतोय का, हे सगळं पाहिलं जातं। प्रश्नचिन्ह आल्यानंतर कोणत्या पद्धतीची कृती असते, पूर्णविराम दिलेला आहे तो तिथं थांबतोय का, स्वल्पविराम दिलेले असतील तर तो थोडासा गॅप घेतोय का, हे सगळं प्रकट वाचनामध्ये आपल्याला काहीतरी केलं जातं, पाहिलं जातं।
याच्यासाठी दररोज तुम्ही घरामध्ये वर्तमानपत्राचं वाचन करणं अपेक्षित आहे. तसंच वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन जर आपल्याला वाचनाची सवय लागली तर अतिशय उपयुक्त आहे. आणि आपलं जर ज्ञान वाढवायचं असेल, आपल्यामध्ये ज्ञानार्जन आपल्यामध्ये समजून घ्यायचं असेल तर वाचन हे महत्त्वाचं आहे. जर आपण वाचलंच नाही तर आपल्याला त्याची काही माहिती मिळणार नाही. आता तुम्हाला पुस्तक वाचा, जर आपण परीक्षेला गेलो, परीक्षेला गेल्यानंतर आपण कोणत्या प्रकारचं वाचन केलं नाही तर त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहिता येणार नाही, किंवा कोणत्या शब्दाला काय म्हणायचं हेही समजणार नाही. तर आपलं वाचनामध्ये सातत्य असणं अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही वाचन करत लेखनाची दररोज सवय लावला, जे तुम्ही बोलताय ते काय करायचं आहे, वहीमध्ये लिहून काढायचं आहे, त्याला लेखन म्हणायचं. म्हणजे दिलेल्या शब्दाची मुद्रित त्याला योग्य अर्थ देऊन लेखन केलं जातं. त्या पद्धतीने आपल्याला ते लेखन करावं लागेल. आणि वाचन आणि लेखन आपल्या विद्यार्थी दशेतला महत्त्वाचा घटक आहे. जर तुम्ही वाचन आणि लेखनामध्ये पारंगत झाला तर येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्ही स्ट्रॉंग म्हणजे तयार होऊ शकता. त्या पद्धतीनं आपल्याला वाचन आणि लेखनाकडे लक्ष देणं अपेक्षित. त्यानंतर आजचा आता पुढचा जो घटक आहे तो विषय गणित. काल आपण गणिताच्या मध्ये कुठली संख्या, मागली संख्या किंवा लगतची संख्या, मागची संख्या, पुढची संख्या आणि संख्या रेषा या बाबतीत तुम्हाला मार्गदर्शन केलेलं होतं. तर आज आपल्याला एकक, दशक, शतकातील जे आपण शतक पर्यंत गेलतो आणि हजाराची संकल्पना आपण करायची संकल्पना सांगितलेली आहे. आता पुढचा जो घटक आहे तो घटक आहे बेरीज. बेरीज. आता बेरीज याचा अर्थ काय तर मिळवणे. बेरीज याचा अर्थ काय, मिळवणे. माझ्या माहितीप्रमाणे ज्याला एक अंकी बेरीज जमते व्यवस्थित त्या व्यक्तीला किंवा त्या विद्यार्थ्याला ते 10 अंकी असू दे नाहीतर 12 अंकी असू दे, किती अंकी असू दे, ती बेरीज आपल्या त्या विद्यार्थ्याला लगेच जमू शकते. एक अंकी बेरीज ज्या विद्यार्थ्यांना समजपूर्वक समजलेली आहे, आजच्याची असू दे बिनआजच्याची असू दे, त्याच्यातील त्याला अर्थ समजलेला आहे, त्या विद्यार्थ्याला सगळी बेरीज व्यवस्थित समजलेली आहे. ती कशी बघा. आता समजा तुम्हाला 3 अधिक 5 करायचं आहे. 3 अधिक 5 आपल्याला सांगू शकतो 3 आणि 5 8. आणि हेच जर तुम्हाला असं दिलं 3 6 2 8 1 एकक, दशक, शतक, हजार, हे 5 अंकी संख्या आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला 3 2 1 1 6 यांची जर आपल्याला बेरीज करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ज्या पद्धतीने आपण ही एक अंकी बेरीज केली त्या पद्धतीनेच हे एक अंकाची बेरीज करायची. ह्या एकची, ह्या एकची, ह्या एकची आणि हे एकची. प्रत्येक घराची रकान्याची जर आपण बेरीज व्यवस्थित करत गेलो तरी आपलं उत्तर चुकणार नाही. मग असे पुढे किती अंक वाढवू द्या, काय करू द्या, किती अंक वाढवू द्या. आपल्याला हे व्यवस्थित जमलं ना, वरचा जो अंक आहे आणि खालचा अंक आहे ह्या 2 अंकाचीच बेरीज करायची आपल्याला. मग ते किती 4 अंकी असू दे, 5 अंकी असू दे, नाही 10 अंकी असू दे. आता आपल्याला 1 अंकी जमते, आता इथे 5 अंकी आपल्याला लगेच जमल. 1 6 आणि 1 7. आपण काय पुढे गेलोय का, त्याचे फक्त 2 2 जे करायची तिची बेरीज करत गेलो. 8 आणि 1 9, 2 आणि 1 3, 6 आणि 2 8, 3 आणि 3 6. याची बेरीज आपल्याला इथे त्याचं उत्तर करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला मी एक ट्रिक सांगितलेली होती. तुम्ही 1 ते 10 अंक काय करा, मांडून घ्या म्हणून सांगितलेलं होतं. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही त्याचा सराव केला तर तुम्हाला तोंडी बेरीज करण्याची जी क्रिया आहे ती लगेच येऊ शकते. त्यासाठी मी काय सांगितलेलं बघा, परत एकदा सांगतोय, लक्ष द्या. या पद्धतीने सराव करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यासाठी एक पहिला नियम सांगतो. 1 ते 10 अंकांची बेरीज 55 येते. किती येते, 55 येते. सरळ आपण बेरीज करत गेल्यानंतर काय करत गेल्यानंतर
बघा, एका अंकामध्ये पुढचा अंक मिळवत जायचं आणि ते जर आपण एका सुरात जर मिळवत गेलो, काय करत गेलो, एका सुरात जर मिळवत गेलो तर आपल्याला त्याची आपली तयारी पण होते आणि पाठांतर व्यवस्थित होतं आणि आपल्याला समजतं. पाठ 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 सांगायचं. 1 आणि 2, 3 आणि 3, 6 आणि 4, 6 आणि 4. बर, मी पहिल्यांदा सांगतो. बघा, आपण जर हे व्यवस्थित याचा सराव केला तर आपल्याला लगेच येतं. सगळ्यांनी स्पीकर बंद करा आणि लक्ष द्या. 1 आणि 2, 3, 3 आणि 3, 6, 6 आणि 4, 10, 10 आणि 5, 15, 15 आणि 6, 21, 21 आणि 7, 28, 28 आणि 8, 36, 36 आणि 9, 45, 45 आणि 10, 55. एकसारखा आपण अंक मोजत गेलो तर आपल्याला बेरीज पाठ करून येते. याचा सराव करायला लागतोय. त्यासाठी 1 आणि 2, 3, 3 आणि 3, 6, 6 आणि 4, 10, 10 आणि 5, 15, 15 आणि 6, 21, 21 आणि 7, 28, 28 आणि 8, 36, 36 आणि 9, 45, 45 आणि 10, 55. हे पाठापाठ केल्यागत करायची गरज नाही. मग आता उलट करूया. 10 आणि 9, 19, 19 आणि 8, 17, 10 आणि 9, 19, 19 आणि 8, 27, 27 आणि 7, 34, 34 आणि 6, 40, 40 आणि 5, 45, 45 आणि 4, 49, 49 आणि 3, 52, 52 आणि 2, 54, 54 आणि 1, 55. असं पाठ करून आपल्या डोक्यात बसलं पाहिजे. तुम्ही कुठलाही अंक कुठेही घ्या. त्यासाठी पहिल्यांदा वरून खाली जायचं, 1 2 3 असं मिळवत जायचं. ते 55 आलं, आपलं उत्तर बरोबर आलं. त्यानंतर तुम्ही उलट यायचं, 10 पासून वर यायचं, 55 उत्तर आलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही आदले मधले अंक घ्यायचे असेल वहीमध्ये करून. आता 1 आणि 4, 1 आणि 3, 4, 4 आणि 4, 8, 8 आणि 5, 13. या पद्धतीने आपण तुम्ही जर सराव करत गेला तर तुम्हाला 1 ते 10 अंकामधली एक म्हणजे 1 अंकी बेरीज किंवा 2 अंकी बेरीज तुम्हाला लगेच तोंडी सांगता येईल. त्याचा सराव तुम्हाला अपेक्षित आहे. आणि त्यानंतर आपल्याला एककाची बेरीज एककाच्या घरात, दशकाची बेरीज दशकाच्या घरात, शतकाची बेरीज शतकाच्या घरात करावी लागेल. अच्छा वगैरे देण्याची जी क्रिया आहे ती आपली सगळी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. गणिताच्या बाबतीत तुम्ही जितका सराव करशीला तेवढे तुम्हाला व्यवस्थित लिहिता म्हणजे गणित सोडवता येणार आहेत. त्यानंतर आपल्याला समजा 4 अंकी गणित आहे. आता पहिल्यांदा आपण आडवी मांडणी बघूया. 4562 अधिक ह्याच्याचं गणित घ्यायचंय का 3798. हे आपल्याकडे अंक काय आहे पहिल्यांदा 4562 अधिक 3798. हे हातच्याचं बेरीज आहे का काय आहे ते नंतर समजेल. पहिल्यांदा आपण हिची काय केली पाहिजे, ही जी आडवी मांडणी आहे ती आपण काय केली पाहिजे, उभी मांडणी केली पाहिजे. मग पहिल्यांदा अंक लिहून घ्या 4562 लिहिला. मग हा आता इथं 4 अंक आहेत, इथंही 4 अंक आहेत. मग हजाराचा अंक हजाराच्या घरात, शतकाचा अंक शतकाच्या घरात, दशकाचा अंक दशकाच्या घरात आणि एककाचा अंक एककाच्या घरात असणं अपेक्षित आहे. मग आपण आता हजाराच्या घराकडे येऊया किंवा एककाच्या घराकडे जाऊया. ऍक्च्युली आपण जर एककाच्या उभ्या मांडणीचं आडव्या मांडणीचं उभ्या मांडणीमध्ये रूपांतर करताना जर आपण एककाकडून मांडणी करत गेलो तर आपलं उत्तर बरोबर येते, मांडणी व्यवस्थित होते. आता 8 हे एककात आहे, एककात करायचं. 9 दशकात आहे, दशकाच्या घरात. 7 शतकाच्या घरात आहे, शतकाच्या घरात. आणि 3 हजाराच्या घरात आहे, हजाराच्या घरात. हे मधला अधिक चिन्ह आहे तसं ते. मग आता आपण याची तुम्ही रकाने आखू शकताय किंवा आखूही शकत नाही. तुम्हाला जरा अडचण येत असेल तर तुम्ही रकाना आखून घेऊ शकता. तर बघा आता हे असं ऑलरेडी रकाना आखलेलीच असतात. आपण चौकट वहीमध्ये तुम्ही रकाना आखलेले असतात त्या पद्धतीने त्याची मांडणी करू शकता. आता बघा हा वर्ण घ्या किंवा वरचा अंक आधी घ्या किंवा खालचा अंक घ्या. आपण व्यवस्थित करूया. खालचा अंक घ्यायचा व्यवस्थित.
म्हणजे आपल्याला हातचा जर दिला असेल तर काय होतं आपण तो लक्षात घेऊ शकतो किंवा मोजू शकतो. खालना अंक आपण वर घेत जाऊया. 8 आणि 2 10. आता 10 आलेले आहे. एककाच्या घरातला एकच अंक राहू शकतो. आता एककाच्या घरात काय आहे 0 आणि राहिलेला जो अंक आहे तो पुढं दशकामध्ये हातच्या द्यायचा. आता उलट करत जायचं. 9 15 15 6 21 21 आलेला आहे. 21 मधला एक आहे हा अलीकडे यायचा, पुढचा हा पुढच्या घरात यायचा. आता खालनं वर जायचं. 7 आणि 5 12 12 आणि 2 14 14 आता 14 अंक आलेला आहे. 14 हा 4 इथं लिहायचा, राहिलेला अंक काय करायचा पुढे द्यायचा. मग खालनं वर जायचं. 3 आणि 4 7 आणि 8. मग आपलं उत्तर आलं 4562 अधिक 3798 बरोबर 8410. हे आपल्याला काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे. तर परिसर अभ्यासातील आजचा घटक आहे दिवस आणि रात्र. दिवस आणि रात्र. दिवस आणि रात्र या बाबतीत आपली संकल्पना काय असेल ते आता इथे तुम्हाला त्याचे उजळणीवजा मार्गदर्शन केलं जाईल. दिवस म्हणजे काय, रात्र म्हणजे काय आणि टोटली ती. आता दिवस आणि रात्र आपण काय करतो, दिवस आणि रात्र. दिवस कशाला म्हणायचं, रात्र कशाला म्हणायचं आणि टोटल मिळून जो दिन तयार होतो ही काही संकल्पना आहे ते पण आपण समजून घेऊया. एक दिवस ऍक्च्युली एक दिवस हा 24 तासाचा असतो. किती तासाचा असतो 24 तासाचा. एक दिवस 24 तासाचा असतो. मग त्याच्यामध्ये काय काय रात्र किती तासाची, दिवस किती उजेड किती तासाचा असतो ते आपण काय करूया इथं समजावून घेऊया. पहिल्यांदा आपल्याला सकाळी आपण उठतो आणि संध्याकाळी काय करतो झोपतो. मग आपल्याला सकाळी उठल्यानंतर आपली जी कामं आहेत ती चालू राहतात. मग संध्याकाळ झाल्यानंतर अंधार पडायला लागल्यानंतर आपण घरी येतो, घराचा आवरतो, जेवतो आणि झोपतो. मग हे असं रात्र कशी अंधार कसा होतो आणि दिवस उजेड कसा होतो हे आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते. ही आपली जी पृथ्वी आहे ही पृथ्वी आणि हा आता इथं लक्ष द्या. हा जो वरचा सूर्य आहे हे सूर्याची किरण अशी पडलेली असतात. तर ही पृथ्वी काय करत असते स्वतःभोवती गोल फिरत असते. ही पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरताना जर आता आपण हात आपला जो हात आहे हा हात आता सूर्याच्या दिशेला असेल तर काय होतं उजेड पडतो आणि ह्या बाजूला काय होतो अंधार पडतो. म्हणजे तसंच बघा पृथ्वीच्या गोल फिरण्यामुळे काय होतं ही जी सूर्यप्रकाश आहे हा सूर्यप्रकाश काय करतो या पृथ्वीच्या निम्म्याच घटकावर पडतो आणि ह्या बाजूला काय पडते अंधार होतो. सूर्याचा पृथ्वीवर सूर्याचा जो प्रकाश निम्म्यावर पडतो तिथं उजेड असतो. काय असतो उजेड. आणि ज्या भागावर सूर्यप्रकाश पडत नाही तिथं अंधार होतो. म्हणजे हा सूर्य आहे ह्या सूर्याचा प्रकाश काय करतो पृथ्वीवर पडतो आणि पृथ्वी काय करत असते स्वतःभोवती गोल फिरत असतो. गोल फिरत असताना हे असं जसं पुढे गोल फिरत होईल तसा अंधारातला जो भाग आहे तो काय होतो उजेडात येतो. काय येतो उजेडात येतो आणि तिथं मग ते आपण सूर्योदय झाला असं म्हणतो. म्हणजे पृथ्वीचा उजेड असेल तिथं दिवस आणि अंधार असेल तिथं रात्र. हे कसं होतं तर पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या परिवलन गतीमुळे होतं. परिवलन गती याचा अर्थ पृथ्वी स्वतःभोवती गोलाकार फिरते याला परिवलन गती असे म्हणतात. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते याला पृथ्वीची परिभ्रमण गती असे म्हणतात. दिवस आणि रात्र या संकल्पनेत आपण ते पाहिलेलं आहे. आता आपल्या गावात सांगता येणार नाही तर आपल्या
भारत देशामध्ये जर आता उजेड आहे तर आपल्या भारत देशाच्या बरोबर पाठीमागे पृथ्वीवर अमेरिका देश आहे. त्या अमेरिके देशामध्ये आता जवळजवळ रात्रीचे 1:30 वाजलेले असतील किंवा 2 वाजलेले असतील रात्रीचे. आता आपण दिवसा आहे, आपल्या पाठीमागे आहे. आता तिकडे तो अमेरिकेचा जो भाग आहे पृथ्वीचा तो अंधारात आहे, त्याच्यामुळे तिथं रात्र आहे. आणि आपण कुठं आलोय आता? सूर्याच्या समोर आलेलो आहे, म्हणून आपण आपल्या इकडं उजेड आहे, दिवस आणि रात्र. बघा, पृथ्वी गोल फिरते आणि आपल्याला गोल फिरल्यागत का वाटत नाही. तर पृथ्वी काय करते? पृथ्वीला गुरुत्वाकर्षण आहे, ती स्वतः तिच्याकडे शक्ती आहे. कोणतीही वस्तू आपल्याकडे खेचून घेते पृथ्वी. म्हणून आपल्याला काही ते मोठा हे असल्यामुळे, प्रदेश असल्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही. परंतु आपण आता गोल फिरायला लागलोय. आपण एका जागेला स्थिर आहे, परंतु पृथ्वीची जी जागा आहे ती काय करत आहे? गोल फिरत आहे. आणि ते गुरुत्वाकर्षण धरून ठेवल्यामुळे आपल्याला आपण काय करू शकतो? आपण फिरत नाही ही म्हणजे आपण फिरत नाही हे आपल्याला समजतं. किंवा तुम्ही गाडीमध्ये बसला आहात, गाडी पुढे चाललेली आहे, परंतु तुम्ही चाललाय का? तसं ते आहे, पृथ्वी गोल फिरते, परंतु आपल्याला ते जाणवत नाही त्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे.